आता गणपती जवळ येत आहेत आणि गणपती बाप्पाला आवडणारे बुंदीचे लाडू आणि मोदक आपल्याला कुठून मिळणार आहे? अरे बाळा, आपल्याला जे गणपती बाप्पासाठी जे लागणारे बुंदीचे लाडू मोदक हे या ठिकाणी आपल्या कुंभारली गावमधील सिद्धी उद्योग केंद्र या ठिकाणी यावर्षी स्पेशल गणपती बाप्पासाठी मोठे मोदक आणि लाडू त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्यासाठी आता आपण आज सिद्धी उद्योग केंद्र कुंभारली ते त्या ठिकाणी जाणार आहोत आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा आपण ते दाखवणार. तर मग तुला मी दाखवतो, तुला लाडू आणि बुंदीचे मोदक आपल्याला बघायचे. चला तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत सिद्धी उद्योग केंद्र कुंभारली येथे. बघा मित्रांनो, आपण आता कुंभारलीत आलेलो आहोत. आपण आता आपल्या डेस्टिनेशन पोहोचलो आहोत, म्हणजे सिद्धी उद्योग केंद्र कुंभारली. चला तर मित्रांनो, आता आपण आज जाऊया. चला. आपल्या सोबत आहेत सिद्धी उद्योग केंद्राचे मालक कुंभारली श्री प्रसन्न आडुलकर. नमस्कार शेठ. नमस्कार. हे माझे जुने मित्र आणि उत्कृष्ट या पंचक्रोशीतील क्रिकेटपटू सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आज आपण त्यांच्या या सिद्धी उद्योग केंद्राला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळं मी त्यांचं देसाई डायरेक्ट मध्ये प्रथम स्वागत करतो. नमस्कार. प्रसन्न शेठ, आपल्याला या उद्योग मध्ये येण्याचं कसं काय सुचलं? ती जरा लॉंग स्टोरी आहे. काय झालं की माझा जन्म शिक्षण आणि माझं ग्रॅज्युएशनच्या वेळेला मी कुंभारलीला आलो. जास्त दिवस नाही, इतर वेळेला आपण जसं चाकरमानी येतात तसे वर्षातनं आम्ही 4-5 दिवसासाठी. ग्रॅज्युएशनच्या वेळेला माझं पोर्शन लवकर संपलं आणि परीक्षेला वेळ होता. माझ्याकडे 1 महिना ते 1.5 महिना वेळ होता. त्याच्यामुळे मी पूर्ण पुस्तकं घेऊन माझ्या गावी माझ्या काकांकडे आलो. तेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की पुरुष वर्गाला इथे काम आहे, म्हणजे चिपळूणला म्हणा, लोट्यात म्हणा, पण इकडच्या स्थानिक महिला ज्या आहेत त्यांना कामाची प्रचंड आवड आहे. बायका हुशार आहेत, पण कामाची संधी इकडे जरा बायकांना कमी मिळते. त्याच्यामुळे असं वाटलं की आपण जर आपल्या गावात काय करू शकलो तर मग आपण इथे त्यांना आपलं पण काम होईल आणि महिलांना सुद्धा हाताला काम मिळू शकतो. हो हो, म्हणून मग तो ग्रामीण भागात रोजगार चालू करायचा. आणि मला पण सुरुवातीपासून एक मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मग ग्रामीण भागात रोजगार मिळावा या उद्देशाने मी मुंबईपासून गावाला शिफ्ट झालो. मुंबईला माझं माटुंग्यामध्ये घर आहे. सर, याची आपण सुरुवात कुठल्या साली केली? आता म्हणजे किती वर्ष झाली आपल्या फॅक्टरीला सुरुवात होऊन? बघा, आता माझं 2004 साली मी भाड्याच्या जागेत होतो. शिरगावला एका शेडमध्ये मी भाड्याच्या जागेत 3 वर्ष होतो. 2004 ते 2007 मी भाड्याच्या जागेत मी उद्योग केला. त्याच्यानंतर 2007 साली फॅक्टरी उभारून स्वतःच्या जागेमध्ये मग आम्ही 2007 पासून आता आपण ज्या जागेत बसलो आहोत तो 2007ला चालू झालेला व्यवसाय आहे. होय ना सर. आता तुम्ही या फॅक्टरीची म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हाला कोणकोणते प्रोडक्ट बनवायची म्हणजे तुमच्या डोक्यात कल्पना आली की बाबा आपल्या फॅक्टरीमध्ये आपल्याला काय काय बनवायचं आणि आतापर्यंत आता तुम्ही काय त्याच्यात ऍड केलेलं आहे तेव्हापासून सुरुवातीचा तर थोडंसं आम्हाला सांगू शकताय आपल्या फॅक्टरीमध्ये? आपल्या फॅक्टरीचा उद्देश होता की ग्रामीण भागातल्या महिलांना काम द्यायचं. त्याच्यामुळे ऑटोमेशन जिकडे जेवढं कमी असेल बरोबर ते प्रोडक्ट आम्ही निवडले. उदाहरणार्थ सुरुवात आपली माहीत नसेल लोकांना, पण पापड या उद्योगाने आपली सुरुवात झाली. बरोबर. कारण का आपण लिज्जत पापड जसं बघितलं की बऱ्याच महिलांना एका वेळेला काम देता येतं. सुरुवात पापडनी झालं, पण योगायोगाने आपण वेगवेगळ्या प्रोडक्ट्स मध्ये काम करायला लागलो. चांगली लोक भेटायला लागले, चांगला कर्मचारी वर्ग भेटायला लागला. मग आता मला सांगायला मला आनंद होतो की आपण कमीत कमी 60 ते 65 आपण आयटम बनवतो, ज्याच्यामध्ये कमीत कमी मशीनचा वापर आणि जास्तीत जास्त लेबरचा म्हणजे महिलांचा वापर मदत होते, जेणेकरून जास्तीत जास्त कामांना आपल्याला जास्तीत जास्त हातांना आपल्याला काम देता येतं. सर, मला एक प्रश्न पडतोय की आम्ही सगळीकडे ऐकतोय की आपला हा जो प्रोडक्ट बनताय
ते खूप एक्सपोर्ट होत आहेत असं आम्हाला समजलंय. मग ते कोणकोणत्या शहरामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये तर आम्हाला माहिती सांगू शकता त्याबद्दल? कसं आहे प्रकाश की मी जेव्हा शाळेमध्ये होतो, आमच्या घरामध्ये कोण असं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वगैरे नाही आहे. पण मला असं हे होतं की शाळेत असल्यापासून की आपण एक मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर व्हावं. उत्पादन करता. हां, उत्पादन म्हणजे आपल्याला स्वतःला उत्पादन करायचं आहे आणि आपला माल एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. मग तेव्हा जेव्हा मी मॅन्युफॅक्चरिंग इथे चालू केलं ते डोक्यात रेग्युलर चालू होतं की आपण लोकल बिझनेस तर करतोय, पण आपल्याला एक्सपोर्ट पण करायचं आहे. मग आपण मेहनत करत राहिलो, प्रोडक्ट बनवत राहिलो, सॅम्पल्स पाठवत राहिलो, पार्टे शोधत राहिलो. आणि जेव्हा म्हणजे महाकाली कृपेने आपलं 2018 साली पहिल्यांदा आपला माल दुबईला जायला सुरुवात झाली. म्हणजे 7 समुद्र पार आपण पोहोचलेलो आहोत. 2018ला दुबईला जायला चालू झालं. नंतर 2020 साली आपण ऑस्ट्रेलियाला माल जायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, UK, न्यूझीलंड आणि आता USA मध्ये सॅम्पलिंग चालू आहे. USAचं पण काम जवळजवळ फायनल झालं. बरोबर आहे सर. म्हणजे आपल्या या दूरदृष्टीमुळे आपला या सिद्धी उद्योगाचं नाव 7 समुद्र पार तुम्ही पोहोचवलेलं आहे. आता मी म्हणतो प्रसन्न शेठ, एवढी मोठी फॅक्टरी आहे, शेवटी एकटा तुम्ही मॅन पॉवर तर करू शकत नाही. म्हणजे कसं मॅनेजमेंट, बाकी तुम्ही महिला वर्गाने इथं सर्वांना संधी दिलेलीच आहे, चांगलीच गोष्ट आहे. परंतु हे संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या पत्नी किंवा तुमचे आई वडील यांचं सहकार्य कसं काय लाभलं सर? कुठलाही व्यवसाय असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर आपण कुठलंही काम करू नाही शकत. बरोबर. माझ्या आई वडिलांनी, माझ्या बहिणींनी, माझ्या भावजींनी मला प्रचंड सपोर्ट केलं. त्या सपोर्ट शिवाय जिथे आता कुठे कंपनी आहे, जे काही लहान मोठ्या कंपनीचं नाव झालेलं आहे, 100% मी माझ्या फॅमिलीला क्रेडिट देईन. माझी मिसेस पण मुंबईची आहे, ती पण कुंभारली सारख्या गावात लग्न होऊन आली. माझी मुलगी, तिला पण लहानपणापासून व्यवसायाची आवड आहे. आत्ता जरा तिने क्षेत्र बदललंय, आता तिला क्रिकेटमध्ये आवड आहे. म्हणजे वडिलांची क्रिकेटची आवड पुन्हा एकदा मुलगीकडे ट्रान्सफर होताना दिसते थोडीशी. झालं काय की आधी ती चिपळूणला मास्टर्स क्रिकेट अकॅडमीमध्ये जायची. त्याच्यानंतर मग तिला मुंबईला शिफ्ट केलं. आता ती मुंबईला प्रॅक्टिस करते आणि तिच्याबरोबर तिची आई राहते. त्याच्यामुळे आधी जेवढा मला मिसेसकडनं रोजचा सपोर्ट होता इथे, तो आता ती जेवढं तिकडनं करू शकते तेवढं ती करते. पण आता तिचं क्षेत्र तिने क्रिकेट निवडलेलं असल्यामुळे तिला पण सपोर्टची आता, त्यामुळे मॅडम आता थोड्याशा तिकडे मुलगीकडे लक्ष देण्याचं. पण मुलीचं पण एक लक्ष फॅक्टरीमध्ये आहे. बाबांना सपोर्ट करणारे मुलगीचं लक्ष सुद्धा आहे. आता ती 9वीतच आहे, पण तिला क्रिकेट पण ती फोकस करते. ती संध्या चितळे मॅडमकडे ती कथ्थक पण शिकते आणि तिला तिचं तेवढंच लक्ष फॅक्टरीमध्ये. मी काय म्हणतो सर, आता गणपती जवळ येतोय, बरोबर आहे. बाप्पाचं तर आगमन थोड्या दिवसात होणार आहे आणि आता कोकणात या ठिकाणी चाकरमानी मुंबईवरून सगळीकडनं येणार आहेत. काही माणसं कोकणातून घाटावर जाणार आहेत. आता मी राहतो कोल्हापूरला, आता माझा गणपती बाप्पा कोल्हापूरला आहे. मग आम्हाला आता गणपतीसाठी आपल्या फॅक्टरीमध्ये आपण कोणकोणते, म्हणजे गणपती बाप्पांना आवडतं महत्वाचा पदार्थ मोदक आणि लाडू या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा समोर या ठिकाणी ठेवण्यासाठी म्हणजे कडक बुंदीचे लाडू आणि मोदक अशी कोणती या ठिकाणी यावर्षी तुम्ही वेगळी परिक्रमा राबवलेली आपल्या फॅक्टरीमध्ये? प्रकाश, कडक लाडूचे जे लाडू आहेत ना आपले, म्हणजे मला स्वतःच्या त्यांनी सांगायला आवडेल की आपले कडक लाडू 12 महिने चालतात. कारण का आपण ते ज्या पद्धतीने कडक लाडू बनवतो, आपण 1 नंबरचं बेसन वापरतो, 1 नंबरचं तेल वापरतो आणि जेवढी प्रमाणात साखर लागते ना तेवढीच लाडूमध्ये वापरतो. त्याच्यामुळे लाडूची चव अतिशय अप्रतिम लागते आपली. त्याच्यामुळे ते लाडू 12 महिने चालतात. आणि मला सांगायला आवडेल की आपण एकमेव कंपनी अशी आहोत की ऑस्ट्रेलियाला आपण कडक बुंदीचे लाडू पाठवतो. ऑस्ट्रेलियाला पाठवतो, दुबईला पाठवतो, न्यूझीलंडला पाठवतो. कडक लाडू बाहेरच्या देशात पाठवणारे आपण एकमेव कंपनी आहे. त्याच्यामुळे आता आणि आपल्याकडे कोकणामध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणपती. त्याच्यामुळे आपल्याकडे लोक म्हणजे कडक लाडूचा प्रसाद, इतर प्रसाद, गणपती म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. त्याच्यामुळे आम्ही पण वर्षभराचा उत्सव जो असतो तो गणपतीवर सगळ्यात जास्त फोकस असतो. लहान बुंदीचे प्रसादाला जे कडक लाडू असतात, त्याच्यानंतर थोडे मध्यम आकाराचे कडक लाडू असतात, पाव किलो, अर्धा किलो. यावर्षी तर आम्ही एक फुटाचा मोदक देवासमोर ठेवण्यासाठी प्रसाद म्हणून आम्ही यावर्षी स्वतः तो प्रोडक्ट नवीन
बनवलेला आहे. आणि दरवर्षी काही ना काहीतरी आता आम्ही तिरंगा मोदक म्हणून बनवतो. यावेळी आम्ही 1 फुटाचा मोदक बनवलेला आहे. लोकांची आवड निर्माण बघून आम्ही त्याप्रमाणे काही ना काहीतरी लोकांना नवीन द्यायचा प्रयत्न करतो. आणि प्रसाद आम्ही फक्त एक चला आपला एक पदार्थ आहे म्हणून बाजारात विकण्याचा पदार्थ आहे म्हणून असं नाही बनवत. आम्ही त्या भावनेने बनवतो की लोकांना त्या चांगली वस्तू बनवून देवासमोर चांगली वस्तू ठेवण्याच्या भावनेने आम्ही तो प्रसाद बनवतो. बरोबर आहे सर. आता तुम्ही म्हटलं ना की आपले हे बुंदीचे लाडू हे दुबई, युकेला किंवा या ठिकाणी ऑस्ट्रेलियाला जातात. म्हणजे याचा अर्थ दुसरे जे बाहेरचे जे देश आहे तुम्हाला माहिती आहे की पहिली क्वालिटी चेक केली जाते. म्हणजे उत्कृष्ट क्वालिटी असल्याशिवाय कोणताही देश या ठिकाणी त्यांचं प्रोडक्ट बाहेरचं आपल्या कुठल्याही देशातलं प्रोडक्ट स्वीकारत नाही. याचा अर्थ प्रसन्ना शेठने जे बनवलेले लाडू असतील त्यांची जी उत्कृष्ट क्वालिटी, त्याने वापरलेला जो माल, त्याच्यामुळे ते 7 समुद्र पार या ठिकाणी आपलं हे प्रोडक्शन पोहोचू शकलेलं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या देसाई डायरीजकडून सर्व गणपती प्रेमींना, रसिक प्रेक्षकांना यांना एक विनंती करतो की या वर्षीच्या गणपती बाप्पासाठी लागणारे बुंदीचे लाडू आणि मोदक तुम्ही निश्चित उत्कृष्ट क्वालिटीचे, उत्कृष्ट या ठिकाणी देखणे असे मोदक आणि लाडू निश्चित सिद्धी उद्योग केंद्र कुंभारली प्रसन्न शेठ आडविलकर यांच्याच फॅक्टरीमधून निश्चित खरेदी करा. नमस्कार. सिद्धी उद्योगच्या प्रोडक्शन विभाग म्हणजे ज्या ठिकाणी सर्व हे प्रोडक्ट बनतात त्या ठिकाणी आलेलो आहे. आता आपण भेटतोय. दादा आपलं नाव कसं? आपण किती वर्ष या फॅक्टरीमध्ये काम करताय? 18 वर्ष. त्या ठिकाणी 18 वर्ष काम करताना त्या ठिकाणी सर्व या आता मशीन प्रोडक्शनच्या आहे त्या पहिल्या मशीनमध्ये सगळं पॅकिंग होत होतं काय? आता म्हणजे त्यानंतर या सगळ्या आपल्याकडे आता नवीन अद्यावत झालेल्या मशीन आहेत त्या म्हणजे आलेल्या आहेत. काही काळाने बदल झाले. होय ना. आता ही सर मशीन मी बघतोय, ही मशीन मला वाटतं कसं आहे पॅकिंग डिपार्टमेंट म्हणजे त्याच्यामध्ये पॅकिंग बरोबर आहे. आणि बाकीचं या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये ह्या मशीन ही मशीन कशी आहे? हे ड्राय म्हणजे याच्यामध्ये काय होते सर? ते आपण छोट्या म्हणजे हां ते ड्राय होते. आणि आता आपल्या या गणपती उत्सवासाठी खास आकर्षण आपल्या फॅक्टरीमध्ये काय चालू आहे? लाडू. कोणते लाडू? कडक बुंदीचे लाडू. आणि गणपती बाप्पाला आवडणारे मला वाटतं मोदक सुद्धा मला वाटतं चालू आहे. हां म्हणजे त्याचं प्रोडक्शन चालू आहे. आपण इथं काय म्हणजे कोणती भूमिका बजावता म्हणजे या फॅक्टरीमध्ये आपलं हे काय तुम्ही नेमकं? सगळं कामाचं बघतो. हां सर्व नियोजन तुम्ही या ठिकाणी फॅक्टरीमध्ये बघता म्हणजे त्या ठिकाणी प्रोडक्शन काय तयार होते कसं काय करायचं ते तुम्ही या ठिकाणी बघता. धन्यवाद. धन्यवाद.
बनवताय? राजगिराचे. राजगिराचे. आपलं नाव कसं? आपलं गाव कोणतं? कुंभारली. म्हणजे या तुम्ही स्थानिकच महिला आहात. मग या फॅक्टरीमध्ये किती वर्ष काम करताय आपण? म्हणजे 8 वर्ष काम करताय. म्हणजे या ठिकाणी आपण हे सगळं आपलं घराचं कुटुंब सांभाळून आपला परिवार सांभाळून तुम्ही या फॅक्टरीमध्ये येता. या तुम्ही ते कसं काय ॲडजस्ट करता? कारण काय होतं माहिती आहे काय, आता काम करणं म्हणजे पुरुषाचंच काम. आता म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे की पुरुष वर्ग कुठेही कामाला जाऊ शकतो बाहेर, कारण का त्याला घरातल्या जबाबदाऱ्या कमी असतात आणि महिलांवर मला वाटतं सर्व जबाबदाऱ्या मुलांपासून ते म्हणजे सगळ्या. तुम्ही किती कसं काय ॲडजस्ट करता? म्हणजे 8 वर्ष गेली 8 वर्ष तुम्ही इथं काम करताय. या ठिकाणी म्हणजे खूप कौतुक करावं, म्हणजे करावं. कारण का पुरुष वर्ग करायसाठी चिपळूणला जाऊ शकतो, बाहेर कुठेही जाऊ शकतो, पण महिलांना आपल्या घराच्या जवळ काम करायला लागतं. मग त्यामुळे तुम्हाला या सिद्धी उद्योग केंद्राने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जवळ उद्योगस्थान देण्यात आणि महिला वर्गांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे या उद्योगामुळे तुम्हाला म्हणजे रोजगार मिळाला, म्हणजे तुम्ही कसं काय ॲडजस्ट केलं की या फॅक्टरीमध्ये तुम्ही किती टायमिंग असतो तुमचा येण्याचा? 8:30 ते 6. म्हणजे मग तुम्ही लवकर उठून सगळी घरातली कामं करून या ठिकाणी मला फक्त येत आहे. परत संध्याकाळी जाऊन तुम्हाला घरातली कामं करायची. त्याच्यामुळे तुम्हाला खूप मानावं लागेल. कारण पुरुष वर्ग काय कुठेही काम करतोय, तो संध्याकाळी येणार, त्याला आयतं जेवायला मिळते, पण परत तुम्ही जाऊन घरात जाऊन जेवण बनवणार, सगळ्या गोष्टी करणार. त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी मी महिला वर्गाचं प्रथम कौतुक करतो. सर्व या महिला वर्ग या ठिकाणी बघायला मला वाटतं हे आता मोदक बनवायचं चालू आहे, स्वतःच्या हाताने मोदक, म्हणजे कसं कुठली मशीन वापरली जात नाही, व्यवस्थित वापरली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही इथं काय काम करता नेमकं? लाडू वगैरे बुंदीचे बनवण्याचं काम करतात. होय ना? म्हणजे या सर्व महिला वर्ग मला वाटतं ह्या जुन्याच सगळ्या मला वाटतं महिला वर्ग असते, बरेच वर्ष सर्व महिला वर्ग काम करतात. आणि या सिद्धी उद्योग केंद्राला महत्त्वाचं जे योगदान आहे हे सर्व महिला वर्गाला, जे प्रसन्न शेठ आहेत फॅक्टरीचे जे मालक आहेत तेच आम्हाला म्हणाले की सर्वात प्रकाश महत्त्वाचं जे योगदान आहे त्या महिलांचं आहे. आणि या महिलांसाठी त्यांनी म्हणजे आपल्या गावामध्ये जवळ रोजगार मिळावा म्हणून मी सिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद. काय करतोय? शेंगदाण्याचे लाडू. म्हणजे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये या ठिकाणी काय काय वापरलेलं आहे आपण? गूळ आणि शेंगदाणे, बरोबर आहे. म्हणजे गरमागरम आता शेंगदाणे आणि गूळ हे एकत्र करून आपण या ठिकाणी हाताने बरोबर लाडू बनवतो. तू भाऊ कुठल्या गावातून येतोस इथं? कुंभारली. म्हणजे तू इथं स्थानिकच आहे. म्हणजे तुला जवळच्या जवळ घराच्या इथं आपल्याला काम मिळालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे घरात राहून आपल्याला इथं जवळच्या जवळ काम मिळणं महत्त्वाचं होतं. ताई आपण कुठून येत आहे? शिरगावमधून. ठीक आहे. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हाताने या ठिकाणी हे शेंगदाण्याचे लाडू बनवण्याचं चालू आहे बघा. गरमागरम या ठिकाणी लाडू शेंगदाण्याचे सर्व महिला वर्ग आपल्या या बनवत आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी हे काय चालू आहे ताई? हे काय गूळ आहे का? हां, हे सगळं एकत्र मिक्स केलं जातं आणि त्यानंतर त्याचं काय केलं जातं? पाक, मला वाटतं पाक तयार केला जातो. आणि त्या पाकामध्ये नंतर काय केलं जातं? शेंगदाणे. म्हणजे ह्याच्यातच शेंगदाणे टाकून मिक्स केलं जातं सगळं. मिक्स करून म्हणजे गरमागरम इकडे या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये ते दिलं जातं आणि ते छान छान आपल्या हाताने मस्तपैकी हे होममेड म्हणजे स्वतःच्या हाताने हे लाडू बांधले जातात. ठीक आहे. तुझं नाव कसं बाळा? कुठून येतेस तू? म्हणजे इतकी जवळचीच आहे. म्हणजे जवळच्या जवळ आपल्या हाताला काम मिळालेलं आहे. खुश होते, बरोबर आहे. म्हणजे हे जे मोदक आहेत ते प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये पॅक करण्याचं काम ताई करते. आपलं नाव कसं? पूनम रेमजे. मला वाटतं आपलं गाव कोणतं? कुंभारली. ताई आपलं नाव कसं? प्राची प्रमोद रेमजे. आपलं गाव? म्हणजे आपण स्थानिकच आहात. ताई आपलं नाव कसं? आपलं नाव?
दामिनी रिमे दिनेश रेवजे. दिनेश रेमजे. आपण कुंभारलीतून. मला वाटतं रेमजे परिवाराची मला वाटतं मेजॉरिटी जणांचं जास्त दिसते इथं मला. ताई आपलं नाव कसं? सुरेखा विजय काटवे. जरा कॅमेऱ्यामध्ये बघून जरा सांगा आमच्या. सुरेखा विजय काटवे. आपलं गाव कोणतं? कुंभारली. कुंभारली. म्हणजे सगळे स्थानिक लेवलच्या या महिलांना या ठिकाणी जवळच्या जवळ आपल्या हाताला काम मिळवलेलं आहे. ताई आपलं नाव कसं? आपल्या हातात मोदक आहे मोठा. हा चांगले. म्हणजे आपण पण चांगले वाडीतले बरोबर आहे. हा ठीक आहे. ताई आपलं नाव कसं? समीरा समीर रेवजे. रेमजे. इथं मला वाटतं रेमजेंची क्रिकेट टीम मोठी आहे असं मला वाटतंय. हा ताई आपलं नाव कसं? कविता प्रकाश लांबे. लांबे. आपलं गाव कुंभारली लांबेवाडी बरोबर. ताई आपलं नाव कसं? वंदना विनोद पाडेकर. होय का. आपलं गाव कोणतं? कुंभारली. आपण काय करता ह्याला? मोदक बनवण्यासाठी हे मला वाटते पाक आहे. हा गरम गरम पाक या साच्यामध्ये टाकून ते वेगवेगळ्या आकाराचे मला वाटतं मोदक तयार करण्याचं काम चालू आहे. काय करताय आपण? हा म्हणजे मला वाटतं ह्या मोदकसाठी लागणारा पाक बनवतोय. आपलं नाव कसं? अनंता पांडुरंग जाधव. काय म्हटलं सर? अनंता पांडुरंग जाधव. जाधव. आपलं गाव कोणतं? कुंभारली. आपलं नाव कसं? ममता महेंद्र मोडके. आपण कोणत्या गावातून येतात? म्हणजे इथल्या स्थानिकच आहात. आपण या ठिकाणी. ताई आपलं नाव कसं? सिमरन लांबे. सिमरन लांबे. वाटतं आपण पण इथं स्थानिक आहे. म्हणजे आपल्या घराच्या जवळ आपल्याला नोकरी मस्तपैकी मिळालेली आहे. या ठिकाणी आपण या फॅक्टरीमध्ये काय करता? नेमकं तुमचं काय म्हणजे जॉब आहे इथं? हा म्हणजे जे अकाउंटंट. अकाउंटंट म्हणजे थोडक्यात अकाउंटंटचं या ठिकाणी काम करतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं आपल्याला दिवसभर? हा म्हणजे कुणाच्या ऑर्डर असतील त्या कम्प्लीट करून देणे, त्यांना त्या ऑर्डर त्यांच्या लिहून घेणे, त्या पाठवणे सगळं आपण या ठिकाणी सांभाळता. म्हणजे अकाउंटंट डिपार्टमेंट आपण या ठिकाणी सांभाळता. हा तुम्ही एकटं सांभाळता का यांच्या सोबत? मला वाटतं ह्या पण ताई मला वाटतं मदतीला असता का तुम्ही? होय ना. दोघी मिळून तुम्ही या ठिकाणी सर्व मॅनेजमेंट म्हणजे जे तुमचं एक्सपोर्ट या डिस्पॅच करणं, माल कुणाची किती ऑर्डर आलेली आहे, आपल्याला किती पाठवायचं आहे, ते सर्व मॅनेजमेंट मला वाटतं तुम्ही करता. म्हणजे त्याचे बिलिंग करण्यापासून ती सर्व कामं तुम्हीच करता. गेली किती वर्ष इथं आपण काम करताय? 3 वर्ष झाली. तुम्हाला? 3 वर्ष झाली. मग तुमचा अनुभव कसा काय या फॅक्टरीचा? म्हणजे कसं वातावरण आहे या ठिकाणी तुम्हाला? म्हणजे काम करताना म्हणजे खूप बरं वाटतं का? कारण का आपल्याला बघा जर एखादा जॉब करायचा म्हटलं तर महिलांना खूप लांब जावं लागतं. पण आपल्या या सिद्धी उद्योग केंद्रामुळे आपल्या या महिलांना, ग्रामीण महिलांना म्हणजे तुम्हाला मुलींना असू दे, कारण का जर आपल्याला चिपळूणसारख्या गावी जर जॉब करायचा जायचा झाला तर तो वेळ, तो पैसा म्हणजे गाडी खर्च हा सगळ्या गोष्टींचा विचार करून मला वाटते तुम्हाला आपल्या गावामध्ये सिद्धी उद्योग केंद्रामुळे प्रसन्न शेटणी या सर्व महिलांचा विचार करून आणि आता तरुण सर्व महिला वर्गांचा विचार करून ही फॅक्टरी या ठिकाणी टाकण्याचा त्यांचा दूरदृष्टी विचार होता, तो साध्य झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप घराच्या जवळ काम मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी आहात. मला वाटतं म्हणजे खूप बरं आहे. म्हणजे तुम्हाला जाणं येण्याचा पण प्रवास वाचतोय किंवा म्हणजे बाकीचा खर्च वाचतोय, वेळ वाचतोय. त्या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं त्यामुळं? हा म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना सांगू शकतो की ह्या सिद्धी उद्योग केंद्रामध्ये प्रसन्न शेट यांनी प्रथम महिलांना उद्योग मिळवून देण्याचं काम ह्या सिद्धी उद्योग केंद्राने दिले. तुम्ही याचं उदाहरण पाहू शकता की जो इथं 80 ते 90% मला वाटतं तो स्टाफ आहे तो सर्व महिला वर्ग आहे. कारण का महिला वर्गांना महत्वाचं काम मिळण्याची गरज असते. कारण का गाव लेवलला कोणतीही फॅक्टरी जेव्हा जास्त नसतात कारण मग ते लांब जाऊन जॉब करायचं म्हटलं तर महिलांना तसं जमत नाही. त्यामुळं मी सांगू इच्छितो की सिद्धी उद्योग केंद्रामध्ये या ठिकाणी प्रसन्न शेटने सर्व महिलांना प्राधान्य देऊन त्या सर्व स्थानिक महिलांना काम मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. तरी तुम्ही अवश्य या गणपतीला सिद्धी उद्योग केंद्राला भेट द्या आणि लाडू आणि मोदक गणपती बाप्पाला लागणारे इथूनच खरेदी करा. नमस्कार.